आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना कामावर जाणाऱ्यांना करावा लागतोय। पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। ठाणे ते मुलुंड, ऐरोली, मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तासभरापासून ही वाहतूक कोंडी रस्त्यावर दिसते। दरम्यान या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कशामुळे झालेली आहे? मयूर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जो टोल नाका आहे तिथून जे ठाणा असेल किंवा ऐरोली टोल नाका असेल त्याला तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ज्या रांगाच्या वाहनाच्या दिसू लागल्या आहेत। सूत्रांच्या माध्यमातून असं कळलं आहे की दोन डंपर आहेत ते कुठेतरी मध्यभागी आहेत, ते बंद पडलेले आहेत। त्याच्या कारणास्तव ज्या ह्या रांगा लागलेल्या आहेत त्या मोठमोठ्या रांगा आहेत त्या सध्या आता पाहायला मिळतात। सिग्नल यंत्रणा असेल किंवा वाहन बंद पडल्यामुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक आहे ती पूर्णपणे सध्या विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाले, यासोबतच एक टेम्पोही तिथे नादुरुस्त अवस्थेत आहे आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना कामावर जाताना सर्वांना करावा लागतोय।